Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. बारामती लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रियाताई सुळे यांचा प्रचार जो आहे तो सुरू झालेला आहे। ताई, प्रचार जोरामध्ये सुरू आहे, ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा प्रतिसाद चांगला मिळतोय। ताईंना विजयाची खात्री आहे का? हे सगळे भाऊ ताईंच्या पाठीशी। अर्थातच काश्मीर ते कन्याकुमारी जो उमेदवार लढतो परीक्षेला आपण पास व्हायलाच बसतो। ताईंना किती मार्क मिळतील या परीक्षेमध्ये? मायबाप जनता ठरवणार। ताई, कालच्या सभेनंतर आज अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली की मी माझे दैवत जे आहे ते पवार साहेबांना मानायचो, मात्र मी आता माझी वेगळी वाट स्वीकारलेली आहे। दादांवरती टीका होते की ईडी आणि सीबीआय मुळे दादांनी दैवत बदलले, याची मला माहिती नाही। मात्र आतापर्यंत तुम्ही दादांबरोबर एकत्र काम केलेलं आहे, दादासाहेबांना दैवत मानायचे, दादांमध्ये काय फरक झालेला जाणवतोय? माझी बऱ्याच दिवसात भेट नाही, पण आतापर्यंत दादांचं बोलणं हे सगळं पाहतात आहे। आपण पाहतोय की ठिकठिकाणी ताईंचं औक्षण जे आहे त्या ठिकाणी करण्यात येत आणि बारामती लोकसभेमध्ये प्रचार जो आहे तो सुप्रिया सुळे यांच्या वतीने या ठिकाणी केला जातो। आपण पाहतोय की खडकवासला लोकसभा मतदारसंघामध्ये काल सभा झाल्यानंतर सुप्रियाताई ज्या आहेत त्या सकाळपासून या सगळ्या मतदारसंघामध्ये फिरतायत आणि आपण पाहतोय की औक्षण करून महिलांनी या ठिकाणी ताईंचं स्वागत जे आहे ते सुद्धा केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ताई, पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये आलेले होते, ते असं म्हणाले की भटकता आत्मा म्हणजे 45 वर्ष राज्य अस्थिर करण्याचं काम केलं। शरद पवारांवरती टीका केल्याशिवाय भाजपचं काम चालणार नाही की गेले 6 दशक ही काही नवीन गोष्ट नाही, पण 6 दशकामध्ये महाराष्ट्राने आणि देशाने आदरणीय पवार साहेबांना प्रचंड प्रेम दिलंय आणि ते करत असताना शरद पवारांवर टीका केली की हेडलाईन या देशात 6 दशक होत आहे आणि तुम्ही बघता शेवटी आंब्याच्या झाडाला दगड मारतात। काल उद्धव ठाकरे आलेले होते, उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की मोदीजींसोबत गेलेले ते घोडे नाहीत, खेचर आहेत किंवा गाढव आहेत। वटवृक्षाचं सुद्धा उदाहरण दिलं, ते उदाहरण तंतोतंत लागू होते असं वाटतं। काल उद्धव ठाकरेंनी जे उदाहरण दिलं ते उदाहरण बऱ्यापैकी लोकांना पटलेलं दिसतंय। कुठलं म्हणजे वटवृक्षाचं उदाहरण उद्धवजी यांचं आदरणीय पवार साहेबांवर प्रचंड प्रेम विश्वास आणि आदरणीय पवार साहेबांनी 6 दशक जे योगदान महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी दिलं ते उद्धवजी आणि महाराष्ट्रातली तमाम जनता ही नेहमीच आदरणीय पवार साहेबांच्या सुखदुःखात त्यांच्याबरोबर उभं राहिलेली आहे। त्यामुळे आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्राचा आत्मा आहेत आणि महाराष्ट्र ही आणि या देशातले शेतकरी आहेत जे शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहेत, महिला असतील किंवा आपले ज्येष्ठ नागरिक असतील, ही आदरणीय पवार साहेबांचा श्वास आणि आत्मा म्हणजे महाराष्ट्र आणि भारताची सेवा आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही जोडगोळी महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करे, सातत्यानं हुकुमशाहीचा उल्लेख केला जातो किंवा संविधान बदलण्याची भाषा केली जाते। उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिल्लीचं आव्हान परतून लावते आणि काँग्रेस पक्ष आणि वंचित आणि आम आदमी पार्टी ज्या पद्धतीने केजरीवालांना अटक झाली आहे, ज्या पद्धतीने झारखंडच्या मुख्यमंत्र्याला अटक झाली आहे, त्या अतिशय भयानक गोष्टी आहे आणि दुर्दैवाने कर्नाटकात जे स्कॅम झाले म्हणजे मला धक्का बसलाय की एवढी मोठी गोष्ट कर्नाटकात झाली म्हणजे ही अतिशय म्हणजे समाजाला लाजवणारी गोष्ट झाली। हो, पंतप्रधान त्याच घरी जातात, फोटो सेशन करतात, मोदींचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत किंवा मत मागणे, हे प्रचंड वेदना देणारी माझ्यासाठी गोष्ट आहे, अस्वस्थ करणारी गोष्ट आहे। कारण म्हणजे मलाही शॉक बसलाय, कारण का ते आमच्या बरोबर 5 वर्ष होते ना संसदेत, त्याच्यामुळे मलाही धक्का बसलाय की अरे बापरे, असं झालंच कसं, आणि जर होत होतं तर लोक गप्प कसे बसले। या विरोधामध्ये पंतप्रधानांनी त्यांची भूमिका मांडायला हवी असं तुम्हाला वाटतं? मोदी ज्या पद्धतीनं भाषणं करतात, बोलतात, या प्रकरणावरती सुद्धा मोदींनी बोललं पाहिजे? मला वाटतं देशातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे। एक सामाजिक इश्यू म्हणून आम्ही सगळ्यांनीच त्याच्या विरोधात बोललं पाहिजे। शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही काल स्टेजवरती बोलताना असं म्हटलात की हे सगळे बसलेले कार्यकर्ते फोनला किंवा धमक्यांना घाबरलेले नाहीत, त्यावरती दादा असं म्हणाले की एक उदाहरण दाखवा की मी धमकी दिलेली आहे। कार्यकर्त्यांच्या तक्रारी ताईंपर्यंत पोहोचतायत म्हणजे आता बघा, माझ्यापेक्षा तुम्हाला पण या गोष्टी माहितीच आहेत, त्याच्यामुळे ह्या काही मी मॅन्युफॅक्चर समाजात कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय म्हणून तर या चर्चा येतात ना। ताईंना मला
आता जे मतदारसंघामध्ये लढत होते सुनेत्राबाईंनी विरुद्ध सुप्रियाताई अशी तुमच्यामध्ये थेट लढत आहे, समोरच्या उमेदवाराचं ताईंना काय आव्हान वाटतंय? हे बघा, मी कधीच उमेदवाराच्या विरोधात लढत नाही. माझं राजकारण वैयक्तिक नाहीच आहे. माझं राजकारण हे वैचारिक आहे आणि जी चुकीची धोरणं म्हणजे कांदा असेल, महागाई असेल, भ्रष्टाचार असेल, ज्या भ्रष्टाचाराच्या, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या विरोधात यांनी मतं मागितली, आज ते विषय आहेत कुठे? म्हणजे मला ते कानावर हे 3 शब्द कुठेच कानावर किंवा वाचनात येतच नाही आहेत सत्तेतल्या लोकांना. आता हाच कांद्याचा प्रश्न ज्यावेळेस अजितदादांना विचारला, अजितदादा असं म्हणाले की आचारसंहितेमुळे मला अजून ते माहिती नाही की नेमका कांद्याच्या बाबतीमधला निर्णय काय आहे. सत्ताधाऱ्यांनाच या निर्णयाची माहिती नसणं आचारसंहितेच्या काळामध्ये. मी गेले 8 महिने, म्हणूनच मी म्हणते ना, मला मेरिटवर पास करा. मी गेले 8 महिने हा प्रश्न मांडते. 8 महिने माझं निलंबन कशामुळे झालं? माझं आणि अमोल दादांचं निलंबन हे कांद्याला भाव द्या म्हणूनच झालं. आम्ही 8 महिने हा प्रश्न मांडतोय. म्हणून मेरिट पाहून लोकांच्या सुखदुःखात मी आणि अमोल दादा आहे. म्हणून अशाच लोकांना मतदान करा जे तुमच्या सुखदुःखात पार्लमेंटमध्ये बोलतील. धन्यवाद. तेही काही म्हणतायत अशाच लोकांना मतदान करा की जे तुमच्या प्रश्नावरती पार्लमेंटमध्ये भांडतील आणि प्रश्न सोडवतील. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.